प्रसाद बारुडे, वनपरिमंडळ अधिकारी म्हणून सामरोदवर कार्यरत आहे. बऱ्याच वेळेस आपल्या शाळेत भेट दिलेली आहे. आपण दरवर्षी जसं वन्य प्राण्यांचा वन्यजीव सप्ताह असतो 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर, तर त्यावेळेस आपण वन्य प्राण्यांबद्दल बरीचशी माहिती घेत असतो. पण आता इथे आपल्या शाळेत येण्याचा उपक्रम किंवा उद्देश हा आहे की आपल्या गावाला लागून जे जंगल आहे, आपल्या गावाला लागून जे जंगल आहे त्या जंगलात आता जसा उन्हाळा चालू होतोय ना, तर ह्या जंगलात बऱ्याचशा वेळेस आगी लागतात, ज्याला आपण वणवा म्हणतो. आता वणवा नवीन गोष्ट आपल्यासाठी तर नाही आहे, तुम्हाला सगळ्यांना वणव्याबद्दल माहिती असेलच, आहे की नाही? काय असतो वणवा, कोण सांगता येईल का कोणाला? आग आग तर आपल्या घरात पण असते, गॅसवर पण आग लागते, मग वनवास का बरं म्हणा? जंगलात किंवा वनात आग लागते किंवा आपण आपल्या मानवी काही गोष्टींमुळे, मनुष्य किंवा इतर काही कारणांमुळे जी आग लागते, ज्यामुळे वनांचं नुकसान होतं, विशेषतः प्राण्यांचं नुकसान होतं. आणि या सगळ्या नुकसानातून एक आपलं सुद्धा एक मोठं नुकसान होत असतं की आपलं जंगल पहिलेच कमी होत चाललंय. आणि हे जे आपलं वनांमुळे किंवा वणव्यांमुळे जे नुकसान होतंय, याचा आपल्या जीवनावर पण फार मोठा परिणाम होत असतो, वाईट परिणाम होत असतो. आता वणवा लागू नये याच्यासाठी काय करायला पाहिजे? तर पहिली गोष्ट, आपण जंगलात जाणं शक्यतो टाळायचं. जी गावातली गुरं जातात, ती आपल्याला गावठाणाचा परिसर असतो किंवा जंगलातला काही खुला भाग असतो तिथे जायचं. जंगलात जाताना आग लागेल असं कुठलंही साहित्य असो, जसं माचीस असो किंवा दुसरी काही वस्तू असो, अशा न्यायच्या नाही जंगलात जाताना. तिसरी गोष्ट, वणवा लागण्याचं एक मोठं कारण असतं की आपण आपल्या शेतीला लागून जर जंगल आहे, तर प्रत्येक शेतकरी शेताचा जो बंधारा असतो तो बंधारा पेटवतोच स्वच्छतेसाठी. त्याचं पीक एकदा उगवून झालं का तो तिथं बंधारा पेटवतो तो. तर त्या बंधाऱ्याला लागून जी आग पूर्णपणे जोपर्यंत विझत नाही तोपर्यंत शेतकरी तिथे थांबत नाही, बरोबर आहे की नाही? एखाद्या वेळेस रात्रीच्या वेळेस, संध्याकाळच्या वेळेस लावून शेतकरी पुढे चालला जातो, घरी चालला जातो, तो बंधारा त्याचा पेटतो. पण बऱ्याच वेळेस हवेचा परिणाम असा असतो किंवा हवेचा प्रवाह असा असतो की ती आग उडून किंवा त्या आगीचा प्रवाह जंगलाकडे जातो आणि त्यामुळे जंगलाचं फार मोठं नुकसान होतं. तर जंगलाचं नुकसान म्हणजे जंगलात नुकसान काय होणार आहे? आपले सरपंच साहेब आले, महाजन साहेब, त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करा.